गेल्या 2 दिवसांपासून राज्यात सोसाट्याचा वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. याचाच फटका साताऱ्यातील एका कर्मचाऱ्याला बसल्याची घटना घडली. शिवसागर जलाशयात स्पीड बोट पलटी झाली. यामध्ये 3 प्रवासी होते. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आलं, मात्र एक जण बुडला आहे. स्थानिकांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मागच्या वर्षी कराड तालुक्यातील एक पर्यटक स्कूटर बोट उलटल्याने बुडून मृत्यू पावला होता. कोयना धरणातील शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रात जोरदार वादळी वारे सुटल्यामुळे तापोळ्याकडून बामणोलीकडे येत असलेली स्पीडबोट तेटली गावानजीकच्या नदीपात्रात पलटी होऊन बुडाली. यामध्ये एकूण 3 जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून एक जण बोटसह बुडाला आहे, तर 2 जण पोहून बाहेर निघाले. सदरची बोट ही पुलांचा सर्वे करणाऱ्या लोकांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, तर पुलांच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागच्या वर्षी शिवसागर जलाशयात वॉटर स्कूटर बोट होऊन कराड तालुक्यातील पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती. संकेत संग्राम काळे असे पर्यटकाचे नाव होते. बेकायदेशीर टेंट कॅम्पिंगवर अनधिकृतरित्या चालवली जाणारी ही बोट होती. जावळी तालुका हद्दीत शिवसागर जलाशयालगत असलेल्या एका टेंट कॅम्पिंगवर कराड तालुक्यातील काही पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. रात्री 7च्या सुमारास वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना स्कूटर पलटी होऊन संकेत काळे हा पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.